बीड जिल्ह्यातील मासोजगा गावी सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणामध्ये या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी राज्यभर मोर्चे काढण्यात आले। या मोर्चाचं नेतृत्व आमदार सुरेश धस यांनी केलं। या मोर्चामध्ये सुरेश धस म्हणायचे, आकाचे आका कोण आहेत? अप्रत्यक्षपणे ते आका मंत्री धनंजय मुंडे यांना म्हणवते। हे राज्यातील जनतेने पाहिलेलं आहे। याच दरम्यान त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली। त्यावेळी तेच म्हणतात, धस म्हणाले, एक महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय संस्कृती आहे। त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे मी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली असं धस यांनी सांगितलं। परंतु पत्रावर म्हणाली गुप्त भेट होती। त्यावर ते बोलतात, धस बोलतात, ही बातमी कोणी फोडली? हे मोठं षडयंत्र आहे। याचा अर्थ धस साहेबांना ही बातमी फोडायची नव्हती आणि भेट गुप्त ठेवायची होती, हे स्पष्टपणे दिसत आहे। आमदार सुरेश धस यांना माझा प्रश्न आहे, सरपंच संतोष देशमुख यांचे डोळे लायटरने जाळले, हे मंत्री धनंजय मुंडे यांना दिसलं नाही का? त्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या घरी जाऊन देशमुख कुटुंबाची भेट सुद्धा घेतलेली दिसत नाही। मग तुम्ही सुरेश धस मंत्री धनंजय मुंडे यांची भेट कशी घेतली? हा आमचा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे, आता उत्तर द्या जनतेला, क्या हुआ तेरा वादा? सुरेश धसजी सांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।